जय श्रीकृष्ण देव फॅमिली, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? आम्ही पण बरेच आहे. वड सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा लेडीज लोकांना, मला सर्वांना. हे तुम्हाला आज मी वड सावित्रीची गोष्ट सांगते. वड सावित्री म्हणजे काय? बायका जातात, देवा मला हाच नवरा मिळू दे, देवा मला हाच नवरा, नाही 7 जन्मी मला हाच नवरा मिळू दे, अशा बोलतात ना बायका. काही कुवाऱ्या मुली पण असतात, त्या पण जात असतात, त्या पण बोलतात की देवा मला हँडसम नवरा मिळू दे, मला हायटर नवरा मिळू दे, मला गोरा नवरा मिळू दे. म्हणजे सगळे गुण त्याच्यात संपूर्ण असू दे, म्हणजे स्वभाव शांत असू दे, असे पुरी वर मागतात. हीच गलती द्रौपदीने केली होती. द्रौपदीने पण अशीच वर मागितली होती भोलेशंकरा, भोलेनाथा मला ना असा नवरा दे, हायटर दे, बलवान दे, गोरापान दे, बुद्धिमान दे आणि प्रेमळ दे आणि दिसाला सुंदर दे, असा नवरा दे. देवाला मागितलं होतं. भोलेनाथाने म्हणलं ही बाई अशी गलती करू नको, एवढे गुण एका माणसात नसतात, तुझी एवढी काही हे नाही आहे, क्षमता नाही आहे, एवढे गुण तुझ्या एका माणसात नसतात, असे घेऊ नको, असं वरदान नको घेऊ. तर द्रौपदी माता काय बोलल्या की नाही भगवान मला द्या, मी घ्यायला तयार आहे. ठीक आहे बोलल्या, आता मी भोलेनाथा मला जे मागितलं मी प्रसन्न झालो, जरा मी मागितलं ते तर मला द्यावंच लागेल, असं बोलले. मग झालं, दिलं वरदान झालं. बरं, मग आता ते याच्यातून होमातून उत्पन्न झालेली, अग्नीतून उत्पन्न झालेली माता होती. ती खूप सत्यवान होती आणि खूप ताकदवान होती. तर मग एक दिवस काय होते, स्वयंवर असते त्यांचं. ती जवान होते, स्वयंवर असते. स्वयंवर असते, सगळे महाराज येतात, राजे महाराजे सगळे, दुर्योधन सगळेच लोक येतात स्वयंवरमध्ये. तर मग ते अर्जुन 5 पांडव जे आहेत ना, हे ना म्हणजे वनात असतात, कारण त्यांना ते दुर्योधनानं एक बंगला बांधला होता. बंगल्यातनी ते बंगला बांधून त्याच्यातनी ते जाळून टाकला होता. तर मग ते चोरून निघाले होते, चोरून वाचले होते ते, म्हणजे चोरून निघाले होते, कोणालाच माहिती नव्हतं की ते वाचले म्हणून. तर मग ते भीक मागत गावातनी, आणि त्याची आई जंगलातनी राहत होते, जंगलातनी ते बनवून खात एक खोपडं बांधून. मग काय झालं, एका दिवशी स्वयंवर होतं म्हणून एक गुरु साधू संत लोक आले जेवायला 5 पांडवाच्या घरी. ते बोलले अरे द्रौपद राजाच्या इथे आज ना स्वयंवर आहे द्रौपदीचं. मोठं म्हणजे नावाजलेलं आहे आणि पाहण्याजोगतं आहे, कारण असंच ठेवलं त्यांनी की ती मच्छी अशी फिरताना आहे आणि तिचा खाली बघून वर डोळा फोडायचा, असं पण ठेवलं त्यांनी. खूप मजेदार स्वयंवर आहे. तर यांना वाटलं चला हो आपण पण जाऊया. हे पण गेले, कृष्ण भगवंत पण तिथे आले होते, बलराम आले होते, कैरव आले होते, सगळेच आले होते. मग हे गेले 5 पांडव गेले. तसं कर्णानं उचलला, पण ते कर्णाला ते नाही, नाकारला द्रौपदीनं, तर नाही बोलले. मग बाकीचे राजे महाराजे तर थकलेच होते, ते धनुष्य उचलून, आणि ते धनुष्यच उचलला नाही गेला, तर ते मच्छीचा डोळा कधी फोडतील ते. तर मग आले मग हे गेले अर्जुन गेले. तर अर्जुनाला तो धनुष्य उचलला आणि त्यांनी ते मच्छीचा डोळा फोडून टाकला, कारण ते मोठे श्रेष्ठ होते. ते त्यांनी द्रोणाचार्याने तसं बनवलं होतं त्यांना. तर मग स्वयंवरमध्ये ते डोळा ते दिशाने केले आणि ते मच्छीचा डोळा फोडून द्रौपदीला जिंकलं. मग आता घरी आणलं. तर मग भाऊ लोक कसे बोलले, आज पण आईला ना आपण मम्मीला आपल्या माताश्रीला सांगूया की आम्ही आज चांगली भिक्षा आणली. मग हे गेले. माताश्री कुंती माता पूजा करत होत्या, तर हे केलं, माताजी आम्ही एक भिक्षा आणली, चांगली वस्तू आणली. तर माता ती पूजा करता आणि अगरबत्ती लावताना ते कशाला एवढा विचार करते काय आणले आणि काय नाही, ते तुम्ही सगळेजण वाटून खा. अरे बापरे, वाटून खा म्हणल्यावर यांना धक्काच फुटलं की वाटून खा म्हणल्यावर बाईची जात आहे कसं वाटून खा. तर मग आता पंचायत झाली. हे माता कुंती आल्या, बघितलं ते बाई. मग ती बोलू लागली लेकरांना की तुम्ही ही काही वस्तू आहे का, ही जिथे जाती बाई आहे आणि ती काही वस्तू आहे का, तुम्ही कसं काय वस्तू म्हणलं या बाईला. तर मग ते अचानक पण पडले, बेचैन झाले, सगळे लोक टेन्शनमध्ये आले. तेवढ्यात की ते द्रौपदीचा भाऊ पण सोबत आला. तर त्यांनी ऐकलं 5 जणांना खा म्हणून असं वाटून असं म्हणलं, पण आता 5 जण वाटण्या कशा करतील बाईच्या, टेन्शन झालं ना. मग कृष्ण भगवंताला माहीत पडलं की अरे इथे आता लफडा झाला, चला आता आपण जाऊ. मग कृष्ण भगवंत आले. तर कृष्ण भगवंत पहिला प्रश्न केला
द्रौपदी, भोलेनाथाला तू वरदान मागितलं होतं, तुला भोलेनाथाने ते पण म्हणलं होतं की एका माणसात एवढे गुण नसतात. तर तुम्ही काय म्हणलं, नाही एका माणसात एवढे गुण पण नसतात. आणि दुसरी गोष्ट, एवढी तुमची क्षमता नाही आहे की तुम्ही एवढं वरदान घेऊ शकाल, एवढी तुमची ताकद नाही आहे. तर द्रौपदी माता बोलल्या की नाही मी घेतो, असं तुम्ही बोलल्या होत्या ना, असे कृष्ण भगवंत म्हणतात द्रौपदीला. पहिला प्रश्न त्यांना केला, बाकी दुसऱ्यावर कोणावरच नाही केली ते, कारण गुन्हेगार त्याच होत्या ना. वरदान एवढं मोठं भोलेनाथाला मागितलं होतं. तर मग झालं, मग ते मागितलं. तर मग ते बोलले की हे बघा, हे 5 गुण मागितले त्यांनी, की दिसायला सुंदर, बुद्धिवान, सगळ्यात धनुर्धर आणि बलवान, हायटर, हे जे 5 गुण मागले ते 5 गुण 5 जणात आहेत. या धर्मराजा, धर्म 5 गुण आहेत ते आता घ्या आता. पण एक होतं, भोलेनाथानं ते तर दिलं, पण एक भोलेनाथानं वरदान दिलं होतं की तू जेव्हा बी नवऱ्याजवळ जाशील, एक नवऱ्याजवळ जाशील, तेव्हा मग ते 2-2 महिने त्यांच्याकडे होते ना, 2-2 महिने 2 महिने भीमाकडे, 2 महिने धर्मराज, 2 महिने अर्जुनाकडे. तर जेव्हा बी तू जाशील तेव्हा बी कुवारीच भेटेल, दुसऱ्या नवऱ्याला कुवारीच भेटेल, असं त्यांना वरदान दिलं होतं भोलेबाबांना. येतं दिलं, कारण त्यांना देव लोक, त्यांना माहिती होतं स्वतयोग होतं ते, काय कोलियोग थोडी होतं, त्यांना माहीत होतं. त्यांना सांगितलं की तू ज्या बी नवऱ्याजवळ जाशील घेऊन, तर तुला एका नवऱ्याजवळ गेली तर दुसऱ्या नवऱ्याजवळ तुला कुवारच वरदान मिळेल, असं त्यांना देवानं वरदान दिलं होतं भगवंतांना, भोलेबाबांना. तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्याच्यात बघा, स्वयंवर, द्रौपदी स्वयंवरमध्ये त्याच्यात तो भाग आहे, भाग मला काय आठवत नाही, त्याच्यात आहे हे सगळं. बरं, तर असं झालं होतं. म्हणून कोणतंही भोलेनाथाला वरदान मागितलं ना तर सोच समजून मागायचं. तर हे काही बी मागतात आणि मग भोगावं लागते. भोलेनाथ देतात, त्यांनी काय देव आहे, प्रसन्न झालं की ते भोलेबाबा आहेत, भोलेनाथ आहेत, ते पांडुरंग आहेत, ते म्हणजे लय भोळेभाडे भोलेनाथ आहेत, ते कोणालाही प्रसन्न झाले की देतात. असं हे माझं, असं हे स्वयंवर होतं द्रौपदी माताचं. असे झालं. आणि भैया लोक काय म्हणतात, UP बिहारवाले, अरे भाभी देवर का तो रिश्ता जमता है, भाऊ जर कधी मेला तर देराला नवरा करतात. तसं नसते ते सतयोग होतं आणि ती एक ते देवाचंच होतं ते सगळं. हे तुम्ही करता, अरे मायलेक असतात, देर आणि भाभी ते मायलेक असतात, मायलेकाचाच रिश्ता असते, मोठी बहिणी म्हणजे मायच असते. पण हे आता कलियुगात काही चाललं, जाऊ द्या बाबा, आपल्याला काय कोणावर चिखल उचलायचा नाही, सॉरी. एक सांगणी सांगतो बाबा, ती तिकडे होती ते UP बिहारला, आपल्याकडे नाही होते जास्त, महाराष्ट्रात नाही होते. जय श्रीकृष्ण, बस एवढंच सांगायचं होतं मला. कालच्या वटपौर्णिमेला याद आली.